नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। सकाळू जुंबाड्यामधून ब्लॉग चालू करते। भूषण साने घ्यायला आलोय, चाललोय आम्ही भीमाशंकरला। जसा ब्लॉग चालू केला तसा त्यावेळी आली, त्याला त्याने जेवून निघू। आता निखिलला ना भूषणला घेतला, आता जाऊ शुभमला आणि तेजसला द्यायला। वासुक आम्ही चाललो भीमाशंकरला। शुभमला आणि तेजसला घेऊन निघलो, आता बाकीचे मेंबर्सला भेटू आपण पुढे जाऊन आधार वारीन। अल्हम्दुलिल्लाह ही आमची दुसरी गाडी बरोबर चालत अक्षयला टेकले मागात। हे आमचे पुरं निघले ना, नाश्ता करायला बसलं। इडली मेंदूवडा नाश्ता बिष्टा करून दिला, आता डायरेक्ट थांबायला कुठे जायचं भीमाशंकरला, मधीन कुठे थांबायचं नाही। यांची गाडीन बसण्यावाले भांगर चालू आहे, कोण इकडे बसेल ना कोण मागे बसेल। बघा अक्षयनी पॅन्ट मागवली सकाळी यांची मागे बसण्यावर भांगर चालू, कोण पुढे बसेल ना कोण मागे बसेल। आया मुरबाडला सीएनजी टाकून घेऊ। दोघांची बत्ती गोल झाली इथे, 4ला उठले आणि ये निखिलला नेटवर्क नाही तर टेन्शन आले मला, तुला नाही तुझी बत्ती गोल। जसा मालशेत मध्ये पोहोचला हा सीनच खतरनाक होता। दोन्ही साईडच्या डोंगर मस्त हिरवगार डोंगर ते पण धुक्यान टाकलेलं अख्खं। काय सीन आहे बघू शकता। नाईस ब्लॉग। बदलापूरच्या जातात सो आता आल्या आम्ही ते मागच्या घाटात जरा थांबले जाता। आता 2-4 फोटो काढू, मस्त ऊन बिन पडले, सुंदर असे फोटो काढून मग निघू इथल्या। सो माझे इथे मित्र आता सध्या दिसत नाही मला, लास्ट टाइम मला तर खूप सारे होते, आता एक पण दिसत नाही मित्र। त्यांची वाट बघायला लागेल कुठे शेंत। आपलं बाकीचे मेंबर नंतर पोहोचलेले आहेत, कोण कशाला थांबलेला ना कोण कशाला थांबलेला। आता कारण तर नाही सांगू शकत कोण कोणाला थांबलेला, पण थांबलेलं नंतर लेट आलं जरा। तुने आवरा टाइमपास केला, बोल ना। फोटो काढू नाही, फोटो काढासाठी थांबल्या भाई, नंतर कुठे फोटो काढायला जमतील। तुझा टाइमपास चालू, तू कोणाला थांबलेला तुला सांगू का मग करून झालं। आता इथं डायरेक्ट जाऊ आम्ही कुठं भीमाशंकरला जाऊ। मधीन आता रस्ता खराब लागेल, मी मागे बसलो ड्रायव्हिंग शुभम करतो। या अक्षयला पुरं मी गाडी वळवायला सांगलेली बरोबर, इकडूनच्या जाऊ बोलतं या आमच्या मागे शॉर्टकट, हे शॉर्टकट मधले आणि आणले दगरांच्या गाडी कवरी ते बघा। हिऱ्यावर याच्यापेक्षा भारी रस्ते निखिल त्यांच्या गावात पाड्यावरचा मालक मागे रस्त्यांचे आणि आणले, आला चांगले रस्त्यांचे आला मी नेत होतो, हे असे रस्त्यांचे आणले आणि व्हिडिओ चेक कर पाहिजे, बोल वापस एकदा। रोड रोलर आता बरोबर बोलले। रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर तोरा बोलता मी आवडी अजून किती बोलू। रोड रोलर रोड रोलर रोड रोलर हे बारे भाई हे थांब रोलर 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 नाही तुझी गाडी रोड रोलर गाडी इथंच बसले तो लोलल लोलल करते कौशाल। रोड रोलर रोड रोलर त्याला अजून रोड लोलल बोलता नाही वापस रोलर लोलल रोलर लोलल फोटो घालीन मी। भीमाशंकरला पोहोचलेलो, आता इथल्या पार्किंगला गाडी ठेवली ना, इथल्या 1 किलोमीटर चालत जायचं आहे। 2 मंडळी पुरं चालत गेली, आता आम्ही इथं चालतो। 2 जण माग आणि शुभम आणि कोण रे यो भाव्या, तो 1 नंबर आलशे, त्यांनी सकाळूच 1 घंटा टाइमपास केले आली, त्यांची कमवायची सीझन म्हणून ते इथे जाऊन नाही देते, चालतच जायला लागेल आपल्याला। आता इकडे वेदर 1 नंबर झाले, पाऊस नाही, पण पाऊस नाही ना, आमच्याकडे धुका होत चालले। आता अलगूच इकडे धुका चेंज होईल, धुका येत जाईल, पाऊस बिऊस नाही ना, अख्खा धुका होत चालले। जब नाही इथलं ड्रायव्हर गोलीवानी जाता नाही, इथं मुखात एके लाईन चालायला लागले डायरेक्ट गोलीवानी। आता दुसरा दाखवत आहो तुम्हाला साईडच्या, बघत राहा खाली बघत राहा, अजून कोणी मागचं आलं का नाही।
हे चालले दोघं मधल्या उर्वीत नेल कोणी डायरेक्ट आवर फास्ट जाताना ते दुसरी इको ते इकोचं ब्रेक कसं डायरेक्ट लागत नाही. मस्त जंगल आहे. बाकी रस्ता एक नंबर. दोन्ही साईडच्या जंगल, दोन्ही साईडच्या धारा बघा कशी आहे. ही धारा बघा कशी आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्या चालायला पण मजा. आता थोडं मध्ये मध्ये दुखायचं ना तर थंडी पण लागते. हे आता गोलीवाणी येतात डायरेक्ट गोली सारखे जातात. फायनली मला माझे मित्र भेटलेले नितेशी. नाही थांब भाई, तुला कवरा गवसला माहित आहे का? मी मालशेज पासून तुला गवशीत आल्या. तू आता दिसले. तू नव्हता दिसला तर यांच्या मागे हलतो मी. याचे जशी का हालत लावत घेतली आवरा लाजतो यो. फ्री आहे एकदम. फ्री बोलला तर याचा चेहरा बघा हरका त्याला. समजत नाही का हार्दिक मध्ये आता मंदिराच्या परिसरात पोहोचले. आता जाऊन दर्शन घेऊ. टिकली बघा. हर हर महादेव. हर हर महादेव. जोरात श्रावणचं आगमनच हर हर महादेवानी केले. आम्ही बघू शकता तुम्ही. आता आम्ही टिक्का वगैरे काढलेला आहे महाकालाचा आणि आम्ही त्या जाणार दर्शनासाठी. दर्शनाला मला वाटतं आम्हाला अर्धा घंटा लागेल. अर्धा नाही 1 तास लागेल. गर्दी नाही ना, आपली सेटिंग आहे थोडी. ते ओळख असल्यामुळे आम्हाला लवकर सोडणार आहेत. आपण हर महादेव. चला आता जाऊ दर्शन घेऊ आपण. हर हर महादेव. बोला हर हर महादेव. जाऊन आता दर्शन घेऊ आपण. इथं आता आम्ही गाणी दर्शनाला लागलेलो. मंदिरात पोहोचले. 2 मिनिटांत दर्शन होईल आता आमचं. दर्शन वगैरे करून झाला. फक्त 10 मिनिटं लागली म्हणून होतं. कारण की तिथे एक माणूस होता तो आमचा ओळखीचा होता. त्याला फोन केला. ते आला गेटवर गेला. असं आम्हाला 3 ते 4 घंटे गेले असते. थँक्यू जो माणूस होता त्याला थँक्यू बोलतो मी. आमचा करण भासागलेला आता भेटलेला आहे. त्याला चपला तिथे काढताना तिथे जायला सांगलेला. मोठा पोरे आमचा भासागलेला. आता माईक मध्ये पकडायला गेलतो तेव्हा भेटले. माईक मध्ये पकडला तेव्हा भेटले तो. असं पण आवरा मोठा पोऱ्या भासागतं म्हणजे काय बोलायचं. आता त्यांना गवस्ता आम्ही राहिलो मागं ना. ते गेलं पुरं. आता त्यांना पुढं जाऊन भेटायला लागेल. अजून बराच चालायला लागेल. गाडी आमची पार 2 किलोमीटर लांब. गाडी येऊन नाही देत. असं नॉर्मली आला तर गाडी येऊन देतात. आता श्रावण मध्ये प्रॉब्लेम आहे. हॅलो आम्हाला लांबचा आवाज देता ये म्हणून. हॅलो ते कसं हात करताना असं हात करताना ते बायचं 7 ज्योतिर्लिंग कम्प्लीट झालं. अजून 5 राहिले. ते पण लवकरच कम्प्लीट करून टाकू. श्रावणामध्ये आमचा 7 झाले. 7वा होता भीमाशंकर. आता जवळ असून राहिलेला तो आता करून टाकला त्यांनी श्रावणामध्ये. रामेश्वरम ते थांबल्यानंतर आपल्याकडे आमचा भासागलेला मेंबर भेटलेला आहे. तर जाताना आम्ही इको गाडीमध्ये चालले. आता चालण्याची हिंमत नाही कोणती. हे फुटाने आम्ही प्रसाद म्हणून घेतले. मी शिवाय देतो ना. जाम घाण शिवाय देतो. मला इथं आता पार्किंग मध्ये सोडले काकांनी. इथं आवडीची ट्रॅफिक झाली. गाडी आमची काही पुढे जाणार नाही. त्याचा आम्ही चालत चाललो निघलो पुढं. इथं काही थांबून फायदा नाही आमचा होणार. पटापट निघून दे.
बरोबर आहे. पटापट निघा. ती ट्रॅफिक बघा, कवरी आहे ट्रॅफिक. इकडून इकडे या गाड्या आलेत नाही. अरे इथे गाड्या आलेत ना आवरे. या गाड्या ट्रॅफिक झाली, कवरी गर्दी झाली. आता इथं या गाड्या थांबलो तर आम्हाला अजून इथं अर्धा तास लागेल. मग त्याचे म्हणून आपण डायरेक्ट फास्ट सुसाट निघू. त्यांनी आपल्याला गाडीवाल्याने उतरला. बरं तुम्ही जा इथं, तुमची पार्किंग तिथंच आहे. तर आपण फटाफट चालले पुढे चालत आपले बाकीचे मेंबर राहिले मागे. बरं आता पिसालले नेहमीप्रमाणे आता फुल पिसाललेलं आहे. याला फुल मारलेलं आहे मागून बसून लाल झालेला आहे बघू शकता. तो लाल झालेला आहे बघू शकता तुम्ही. इथल्या पार्किंग मध्ये गाड्या काढायला पण कवरी ट्रॅफिक गाडी काढायला पण जमाने आवरी ट्रॅफिक. दोन्ही साईडच्या गाड्या येतात. नावशी जागा इथून एवढ्या जागेतून गाडी काढायला लागल. असते हा. ट्रॅफिक अशी लागली जशी साऊथच्या पिक्चर आणि गाड्या कशा जातात तशी इथं ट्रॅफिक लागतं. एक साईड अख्खा खाली आणि एक साईड जाम. ही एक साईड अख्खी खाली आहे. त्या एक बरं का कोणी ओव्हरटेक करीत नाही, म्हणजे दुसऱ्या साईडच्या काढायला जात नाही, मग दुसऱ्या पूर्ण ट्रॅफिक होणार नाही. आता इथं जेवण करण्यासाठी थांबले ज्ञानेश्वर हॉटेलमध्ये. वाटेनं तर इथल्या भीमाशंकरच्या वाटेनंच लागतं एक हॉटेल. तिथं थांबलोय. आता जेवण करून झालेलं आहे. आता थोडासा आराम करून ना मग निघू. पहिले थोडासा आराम करून ना मग निघू, कारण की आता सकाळी झोपल्या जायची हिंमत नाही. जेवण झालं आता तिथं थोडासा आराम करू आम्ही. इथे ही सगळी बसल्यान जेवून. आमचे पहिले फटाफट जेवल्याने गाडीन जाऊन झोप. आता आम्ही निघलो जेवण वगैरे. 2 दिवस झालं झोप. ड्रायव्हिंग सीट चेंज केली. शुभम चालवतो, त्याला मागं उलटी येते डायरेक्ट. बरं चालवून दे त्यालाच. आपण रेव माग आपल्याला काय आपण बसव फरक नाही परत. इथं आता CNG टाकायला थांबलं. CNG आमची खपली. मालशेच घाट उतारतो आता इथं घाटानं. जराक्षी पण लाईट नाही आहे. आता हे दोघं पण झोपले आणि मला पण झोपले. मी पण थोडीशी झोप काढून घेता. भेटूया तुम्हाला डायरेक्ट त्या जागेल त्या जाऊन भेटू. बाकी यावी दोघं संभळाला गाडी डायरेक्ट गराजेला उठवा. आता पक्का जोरात पाणी यायला अलगूच. एवढा जोरात आले का समोर तर काही दिसत नाही. कल्याणमध्ये पोचलं नाही तर धुलकवरी उडते. आवरी धूल उरली तर गाडी अख्खी गाडीचा सत्यानाच होला की गाडी सफेद गाडी काली व्हायची. आवरी धूल उडते. आता कमी झाली. मागं तिथे रस्त्याचं काम चालू होता ना. तेजस नाही झोपला जागा. तेजस तू झोपलेला पण तुम्ही झोप पूर्ण केली ना. तेजसचं नाव घेते घर. इथे आता धूल कमी झाली. निखिलला सोडला आता त्याच्या घरी. बाकी सगळ्यांना तेजसना पण सोडला त्यांच्या घरी. आता आपण जाऊ आपल्या घरी. सगळ्यांना ज्याच्या घरात सोडला. आता मी पण जातो माझ्या घरा. माझी हालत टायर्ड. सकाळच्या लवकर उठल्या ना काय फिरायला गेलो ना 1 डे ट्रिप असल्यावर फुल हालत टायर्ड होतं रातच्या गेल्यावर. सो गाईस तशी ट्रिप एक नंबर झाली आमची. सस्त्यान मस्त. दर्शन पण लगेच झालं आम्हाला. 10 मिनिटांत दर्शन घेतलं आम्ही. त्याला फोन लावला त्यांनी करून दिलं आपल्याला. माझ्या वलखीच्या सनीच्या वलखीचा होतं त्यांनी करून दिलं आपल्याला. दर्शन बिर्शन मस्त एकदम आरामशी झाला. त्यावेळी वेगळे रूटच्या गेलो आम्ही. वेगळे रूटच्या आलो येताना. ते बोलताना आम्हाला एक्सप्रेसच्यात जायचं. आम्ही आलो मुरबाडवरून. त्याला एक्सप्रेसवरच्या आमचा दोघांचा रूट वेगवेगळा झाला. आता मी पण जातो माझ्या घरा. हा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय. सी यू. टेक केअर.